या ठिकाणी रंगपंचमी 98 या दिवशी सद्गुरू माऊलींचं या गुजरात भूमीवर आगमन झालं आणि सुरुवातीला फक्त 3च साधक होते. त्यानंतर मग दुसऱ्याच वर्षी वैष्णव मेळावा उभा राहिला. नंतर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या या मार्गाला कोकणी भजनी मंडळ सदानंद महाराज शेळके यांनी साथ दिली. आई साहेबांचं पहिलं कीर्तन होतं श्री दत्त मंदिर वेड रोड सुरतला आणि पूर्ण भजनी मंडळ हे कोकणी भजनी मंडळाचं होतं आणि सदानंद महाराज शेळके यांनी साथ दिली आणि त्या पहिल्या बॅचमध्ये जवळपास 15 लोकांनी अनुग्रह घेतला. त्यामध्ये एकनाथ महाराज, जयाताईचे मिस्टर आणि बाकी नाना महाराज फाळकर असे जवळपास त्यापैकी 5 ते 6 लोक अधिकारी कीर्तनकार झाले आणि हा मार्ग वाढत गेला आणि साथ मिळाल्यानंतर हा दुग्ध शर्करा योग हा जुळून आला. गुजरातमध्ये तापीपासून ते वापीपर्यंत या मंडळींनी हे अध्यात्माचं वातावरण एकदम ढवळून काढलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की यदा यदा ही धर्मस्य भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं श्रेयान. म्हणजे ज्या वेळेस या पृथ्वी तलावर अधर्म वाचतो आणि पाखंड वाढतं त्यावेळेस संत महात्मे हे अवताराला येतात. कारण आज सांगितलेलं आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म. कारण हे साधू संतांचं जे कार्य आहे ना हे मुख्य कारण काय की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जन्मा करणे काम बीज वाढवावे नाम. कारण आजकाल तर परमार्थ खूपच मंडळी करतात, आपले अधिकारी करतात, दुसरे पण करतात, कीर्तन मेळ्यात पण कीर्तन करतात, मेळ्यात हे एकदम घाणेवाग होतात. पण यांना जर समजा सप्त्यामधली तारीख दिली तर हे डबल ढोलकी सारखे तुन्न मी घर अन्न मी घर. तर मुख्य बाबांनी जे तत्व सांगितलेलं आहे श्रीपाद बाबांच्या तत्वाने जर चालला त्याचाच खरा परमार्थ हा तडीच जाईल. त्यामुळं या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरू माऊली आणि बापूजी या व्यासपीठावर हे सर्व अधिकारी मंडळी आणि उपस्थित सर्व श्रीपाद साधक भक्त परिवार यांना हेच सांगणं आहे की आपण डोळे झाकून राहू नका. बाबांनी जे कार्य केलं आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून की संसाराच्या नावे घालून या शून्य या पद्धतीनं श्रीपाद बाबांनी जे कार्य केलंय ना आपण काही धर्माचं देणं लागतो. तर आपण शांत नमस्ता बापूजी जे सांगतील, आईसाहेब जे सांगतील, बाकी अधिकारी मंडळी जे सांगतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 1 वर्षात एक तुम्ही साधक घडवा, एकाला अनुग्रह पर्यंत तुम्ही आणून पोहोचवा. हेच खूप मोठं कार्य आहे. कारण कीर्तनकार काय करेल, अधिकारी काय करेल की जे कोणी साधक तयार झाले अनुग्रह घ्यायला तर त्यांना येऊन अनुग्रह देईल. पण बाकी ज्यांनी त्याला घडवलेलं आहे ना तोच खूप महत्वाचं कार्य आहे. त्यामुळं ज्योत से ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.